आणि अतिशय दुःखद अशी बातमी आपण पाहतोय, साताऱ्यामधनं वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अगदी थोड्याच वेळात अनंतात विलीन होते। मांडवे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील। वीर जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे हे वयाच्या 29व्या वर्षी जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे शहीद झालेले आहेत। मांडवे हे त्यांचं छोटेखानी गाव आहे आणि त्यांच्या जाण्यानं तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात शासकीय इतमामात मानवंदना देऊन त्यांच्या पार्थिवावरती शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। आणि थेट लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी साताऱ्याचे ब्युरो चीफ डॉक्टर विनोद खाडे सध्या आपल्याला हे दृश्य दाखवतात। मांडवे यांचं थोडक्यात परिचय पत्र आम्ही आपल्याला देऊ इच्छितो। खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पहिलवान हनुमंत खाडे यांचे ते सुपुत्र होते। ज्ञानेश्वर हनुमंत खाडे हे 2016ला 24 मराठा बटालियन मध्ये भरती झाले। त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मांडवे येथे झालेले आहे। माध्यमिक शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज तर महाविद्यालयीन शिक्षण दहिवडे येथे झालेले आहे। त्यांना कुस्ती व संप्रदाय क्षेत्राची आवड होती। माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान उत्कृष्ट NCC कॅन्डिडेट म्हणून त्यांना सन्मानितही करण्यात आलेलं होतं। सध्या ते मराठा बटालियन मधील 41 राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते। जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे त्यांना वीरमरण आलेलं आहे। त्यांच्या कुटुंबाला शहीद झाल्याची माहिती समजली आणि त्यानंतर सगळा गदारोळ माजला। संपूर्ण गाव अगदी शोकसागरात बुडालेलं आहे। शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांचं पार्थिव श्रीनगरमधून पहिल्यांदा दिल्लीमध्ये आणण्यात आलं। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास पुणे येथे आणण्यात आलं। यावेळी पुणे विमानतळावरती देखील सन्मान परेड पार पडलेली आहे। पुणे येथून ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव मांडवे येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आल्याचं हे दृश्य आता आपण बघतोय। या प्रसंगी मांडवे गावातील सार्वजनिक मंडळे ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांची अंतिम यात्रा काढलेली आहे। आणि थेट लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला दाखवत आहेत आपले प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे, ब्युरो चीफ भारत न्यूज मराठी HD सातारा। या ठिकाणावरून ही सगळी दृश्य आपण बघतोय। वीर जवान ज्ञानेश्वर अमर रहेच्या घोषणांनी सध्या परिसर तणाणून केलेला आहे। मांडवे गावातून निघालेली ही अंतिम यात्रा आंबेमळा या वस्ती ठिकाणी पोहोचलेली आहे। त्यानंतर शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आल्याचं हे दृश्य आपण बघतोय आणि त्यांचा हा अंत्यविधी पार पडल्याचा दृश्य सध्या आपण भारत न्यूज मराठी HD वरती बघतोय। त्यांना अगदी मानवंदना देऊन आता त्यांच्यावरती अगदी काही क्षणात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत आणि ही दृश्य सध्या भारत न्यूज आपल्याला एक्सक्लुसिव्ह दाखवत आहे। आमचे प्रतिनिधी भारत न्यूज मराठीचे डॉक्टर विनोद खाडे, ब्युरो चीफ भारत न्यूज मराठी HD।